महाराष्ट्रात एकूण 6 भैरवगड आहेत. त्यापैकी 2 भैरवगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगडाच्या टोलारखिंड मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोतळ्याचा भैरवगड आहे, तर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी सरपुंजाचा भैरवगड आहे. सरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे आराध्य दैवत आहेत. दरवर्षी आश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते. वर पाहिलं तर आपणाला काळभैरवनाथ मंदिर आहे शिरपुंजेमध्ये वरती, ते आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातल्या 6 भैरवगडांपैकी हा माझा 4था भैरवगड आहे. आतापर्यंत जेवढे आपल्या झालेले आहेत त्यामध्ये मोरुशीचा भैरवगड, कोतळ्याचा भैरवगड व पाथरपुंजेचा भैरवगड आणि हा शिरपुंजाचा भैरवगड 4था नंबर. तर चला पण आता भैरवगड चढण्यास सुरुवात करत आहोत. गावकऱ्यांचे गडावर आराध्य दैवत आहे, त्यामुळे गावकऱ्यांची गडावर ये जा असते व पर्यटकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे गावापासून वाट पूर्णतः मळलेली आहे. सुरुवातीला खडी चढाई आहे व नंतर जागोजागी शेड्या बसवण्यात आल्या आहेत. हरिश्चंद्राच्या प्रभावळीतील हा कोतळ्याचा भैरवगड आणि शिरपुंजाचा भैरवगड. नवीन पायऱ्या अशा तयार केल्या आहेत वर जाण्यासाठी. समोर आपणाला आता पहिली शिडी लागणार आहे घनचक्कर व या बाजूस आपला गड. पहिली शिडी लागणार आहे आपणाला आता. लगेच एक 10 मिनटात, पायथ्यापासून 10 मिनटं चालू केल्यानंतर पहिली शिडी. खाली शिरपुंजे गाव असं पाहायला भेटते आपल्याला इथं. आपण पाहू शकतोय शेवाळ किती मोठ्या प्रमाणात येते पाहायला भेटत. हा भाग भरपूर पावसाचा आहे. 15 मिनटाच्या खाड्यात आल्यानंतर आपण पोचून गेलो या रेलिंगपाशी व बाजूला जुन्या पायऱ्यासुद्धा आहेत. आपण जुन्या पायऱ्यावरून जाण्याचा प्रयत्न करू. हे रेलिंग आहे नवीन बसवण्यात आलेले व बाजूला असा रस्ता गेला आहे. जुन्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांकडे हे पहा, ह्याच्या पायऱ्या आहेत जुन्या प्राचीन पायऱ्या. दिसल्या का अशा? हे पहा अशा पायऱ्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी नवीन रेलिंग बसवण्यात आली आहे व बाजूला जुन्या पायऱ्या. हे पाहिलं तर आपणाला शिरपुंजे गाव पाहायला भेटत आहे. निसर्गरम्य शिरपुंजे गाव अकोले तालुक्यात व अहिल्यानगर म्हणजेच आपला नगर जिल्हा.
थोडं पुढं आल्यानंतर ह्या पाहू शकतो प्राचीन पायऱ्या आपणाला अशा दिसत आहेत. 15 ते 20 मिनटं झाली आपण चालू केलेला ट्रेक. हे पहा, हा आहे आपला शिरपुंजीचा भैरवगड. आणि ही जी आहे पठार गणचक्कर, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी या शिखराची नोंद आहे. 1 नंबर आहे ते आपलं कळसूबाई, 2 नंबर तारामती आणि 3 नंबर गणचक्कर. ही 3 शिखरं मोठी आहेत. आपण अर्ध्या तासाच्या चालीनंतर दुसऱ्या चढ्यांपर्यंत पोचून गेलो. आता या अशा आपल्या 2 नंबर शिड्या लागणार आहेत व त्याच्यानंतर आपला बऱ्यापैकी किल्ला होऊन जाईल. जुना मार्ग आपणाला पाहायला भेटत आहे. या मार्गाने आपण येताना येऊ. पायऱ्या दिसत आहेत. जुना पायरी मार्ग आपण येताना येऊ. थोडा निसरडा रस्ता आहे परंतु व्यवस्थित आहे. हा एक खूप मोठा शिडीचा पॅच आहे व अजून ठिकठिकाणी शिड्या लावण्यात आली आहेत. त्याही आपण पूर्ण पाहू. सुंदर अप्रतिम. आणि खाली जर गाव पाहिलं तर गावांची मजा पाहण्यात पावसाच्या दिवसात काही औरच आहे. आपणाला आता थोडंसं असं जायचं आहे व पुन्हा नंतर वर चढून आल्यानंतर पुन्हा 15 मिनटात आपण गडावर पोहोचून जाऊ शकतो इथून. आणि हा जुना पायरी मार्गाने आलेला मार्ग आहे. त्या मार्गाने आपण येताना येऊ. असा मिळून जातो या ठिकाणी जुना पायरी मार्ग. थोडं जाऊन येऊ. आपण या अशा पायऱ्या आहेत, प्राचीन पायऱ्या. ते आपण व्यवस्थित सर्व येताना दाखवणार आहोत. या बऱ्यापैकी वरती आलो आहे व वर आल्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर स्वर्गसुख. अप्रतिम अप्रतिम नजारा आपणाला पाहण्यास भेटेल इथे. सुंदर. हे पहा, खूपच अद्वितीय. जवळपास पाऊण तास झाला आपण गड चढण्यास सुरुवात केली होती. अजून 15 ते 20 मिनटं लागतील. हे पहा, अद्भुत अशा प्राचीन पायऱ्या आहेत. श्रावण महिन्याचा आज दुसरा आठवडा आहे श्रावण महिन्याचा व त्याच्यानिमित्त आज आपण आलो आहे भैरवगडावर. वर येत असताना आतापर्यंत आपणाला कुठेही पाणी लागलं नाही. त्यामुळे गडावर येत असताना पाणी सोबत जरूर ठेवा. अशा प्राचीन पायऱ्या पुन्हा लागल्या आहेत. अप्रतिम. हा जुना प्राचीन मार्ग आहे. बघू त्या मार्गाने थोडं जाऊ आपण. हे पहा, असा जुना मार्ग व अशा नवीन पायऱ्या बसवण्या शिड्या
बसवण्यात आले आहेत. आणि हा जुना मार्ग, हे पास ह्या जुन्या पायऱ्या. शेवटच्या टप्प्यात हा टप्पा थोडासा अवघड आहे. खडा चढी म्हणजे अवघड म्हणजे थोडाच आहे परंतु खडा चढ आहे. खाली पहा. पण आता घनचक्कर आणि भैरवगड याच्यामध्ये जी खिंड आहे त्या खिंडीमध्ये पोचून गेलो. उजव्या साईडचा रस्ता गेला आहे, तो हा रस्ता गेला आहे घनचक्करला. आणि आपण आता जात आहे इथे भैरवगड. वरती आल्यानंतर एक पाण्याचं टाका आहे, हे असं ते पाहू आपण. हे पहा, खूप खतरनाक हा घनचक्कर. पायऱ्या आहेत आता इथून पुढं. आता आपण आपल्या भैरवगडाच्या व घनचक्कर या खिंडीच्या मध्ये 1 तासाचा प्रवास करून वर पोहोचलेलो आहे खिंडीपर्यंत. व येथून आता इथून एक घनचक्करला जायला रोड आहे व त्या बाजूला एक 15 मिनिटात जाऊ आपण आपल्या गडावर. चला शिरपुंजाच्या टॉपला जाऊ. येथे पाण्याची टाकी येथे वर जे आहे हे जागा, येथे पाण्याची टाकी खोदण्याचा प्रयत्न केला असणार. अर्धवट पाण्याचं टाक आहे. प्राचीन पायऱ्या आहेत या. निमगिरी व हनुमंतगड त्याही अशाच पायऱ्या व मार्ग आहे. भैरवगडावर आलो आहे. ही पाहू शकतो अशी वर आल्यानंतर लगेच आपणाला ही तटबंदी पाहायला भेटते. व अशा पुन्हा प्राचीन पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचून जातो. गडमाथा छोटा आहे व पाहण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. वन विभागाच्या मार्फत खूपच चांगली अशी सोय करण्यात आली आहे. अशी तटबंदी. पायऱ्यांवरून चढून आल्यानंतर येथे समोर आपल्याला लगेच तटबंदी दिसून येते. ही पहा अशी ही तटबंदी व ह्या अशा प्राचीन पायऱ्या. गडमाथ्यावर येण्यास बरोबर आपणाला 1 तास गेला. गडमाथ्यावर आल्यानंतर डाव्या साईडला आपणाला या ठिकाणी कोरीव दिसत आहे, म्हणजे तिथे टाकं खोदण्याचा प्रयत्न केला आहे. व लगेच आपणाला राईट बाजूला पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत. प्रथम पाण्याची टाकी पाहू व नंतर पुढील पाण्यासाठी जाऊ.
सलग आपणाला या ठिकाणी 4 पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटत आहे आणि पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे पाणी काठोकाठ भरलेले पाहायला भेटत आहे. येथे आपण पाहू शकतो शिरपुंजे भैरवगड या गडावर आता आपण टॉपला आलेलो आहे. समोर घनचक्कर जे शिखर आहे महाराष्ट्रातलं पहिला नंबर जे शिखर आहे कळसुबाई, दुसरा नंबर तारामती शिखर जे हरिश्चंद्र गडावर आहे जेथे आपण गेलेलो आहे व त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे. व तिसरं हे शिरपुंजाच्या बाजूला असणारं घनचक्कर हे शिखर, ह्याच्या इथून असा रोड गेलेला आहे व मध्ये जी खिंड आहे त्याला आपण वर शिरपुंजेच्या आपल्या किल्ल्यावर येतो तेव्हा येथे प्रथम गडात प्रवेश केल्यानंतर 1, 2, 3 आणि 4 पाण्याचे टाके दिसतात. खाली 2 अर्धवट कोरलेले पाण्याचे टाके आहेत व तिकडे बाली किल्ला आहे. तर चला आता आपण जाऊया. नगर जिल्हा अकोले तालुका येथे असणारा आपला शिरपुंजाचा भैरवगड व अकोले तालुक्यात असे 2 भैरवगड आहेत. हा शिरपुंजाचा भैरवगड व कोथळाचा भैरवगड जोही आपण केलेला आहे. व आता शिरपुंजाचा भैरवगड आपण सफर सुरू करू आपली. व तटबंदी, बुरुज, पाण्याचे टाके अजूनही खूप जास्त गोष्टी आहेत पाहण्यासाठी एक अर्धा तास पुरेसा होतो. आतापर्यंत आपण ही 4 पाण्याची टाकी पाहिलीत व अजूनही आपल्याला बरेच पाण्याची टाकी, गुहा मंदिर, लेण्यामध्ये मंदिर आहे ते पाहायचं आहे. बघा लगेच वरच्या बाजूला 4 पाण्याच्या टाक्यांच्या समूहाच्या वरच्या बाजूला लगेच आपणाला एक पाण्याचं टाक आहे ते पाहू. गडावर पाण्याचे टाक्यांचं कमी नाही, खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी आहेत. हे सुद्धा खूप मोठं आहे पाण्याचं टाका. 2 आहेत, अर्धवट आहे परंतु हे तुटलेलं आहे. गडावर एकूण खाली 4 हे ते 1 व त्या बाजूला 2, हे 2, 4, 2, 6, 8, मे बी ते 2 असू शकतात. खाली 10. खूप सगळे तिकडे पाण्याचे टाके आहे बघूया. व हे पिण्यायोग्य पाणी आहे. हे पिण्यायोग्य पाणी. ह्या 2 पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहून आपण आता वरच्या बाजूस अजून एक पाण्याच्या टाक्याचा समूह आहे तो पाहू. त्याच्यानंतर टॉपला जाऊ. पाठीमागची आपली टाकी राहिली आहेत तो सुद्धा भाग राहिला आहे आपला पूर्ण. एक एक करत आपण सर्व वस्तू गडाच्या पाहून घेऊ. एक पाण्याचा टाका आहे, हे सुद्धा खूपच मोठं आणि सुंदर आहे. अजस्त्र एकच टाके आहे म्हणजे एकूण 9 टाके आतापर्यंत पाहायला भेटलेत आपल्याला. तसेच खालच्या बाजूला जर पाहिलं तर आपणाला या ठिकाणी प्रथम आपण ह्या बाजूचा भाग पाहून घेऊ व नंतर जो सर्वोच्च माता आहे, गडमाता बोलू शकतो आपण, त्या ठिकाणी जाऊ. असं आपणाला इथे हा पाण्याचा टाक्यांचा समूह पाहायला भेटत आहे. 4 ते 5 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे व एक टाकं भरल्यानंतर दुसऱ्या टाक्यात जाण्याची सोय करण्यात आली आहे. अशी सोय तर आहे, दिसत आहे सोय व्यवस्थित पाण्याच्या टाक्यांची. व आतमध्ये काही ते पाहू जाऊन. आता आपण आतमध्ये जे पाण्याचं टाक आहे ते पाहू. खूप मोठं आहे हे सुद्धा.
धान्य कोठार बोलू शकतो याला आपण त्यावेळेस. आतमध्ये खूप मोठे उन्हातून आल्यामुळं आम्हाला अंदाज येण्यातला. या बाजूला एक मूर्ती, गणेशाची मूर्ती. आतमध्ये खूप मोठा असं हे पाहून आपण आता या ठिकाणी जे मंदिर आहे ते गुहेतील मंदिर पाहू. तसेच या ठिकाणी पाण्याचा टाक्यांचा समूह आहे तोही पाहू. त्या अगोदर प्रथम आपण एक इथं ही जी विरगळ आहे ती पाहू. ही पहा विरगळाची, इथे एक विरगळ आहे. तसेच आपण समोरच्या बाजूसुद्धा आपल्याला विरगळ पाहायला भेटते, तीही पाहून घेऊ. पाणी जाण्याची सोय आपण इथं केलेली पाहायला भेटते, त्याची व्यवस्थित विरगळ आहे. शरप शेल्फ पाण्याच्या टाक्यांचा खूप मोठ्या प्रमाणात इथे समूह आहे. गडावरचे जे मुख्य आकर्षण आहे ते आता आपण जात आहे. हे मंदिर आहे, गुहेतील मंदिर, ते पाहण्यासाठी जाऊ आपण. व या ठिकाणी जर पाहिलं तर पाणी जाण्याची सोय खूप सुंदर करण्यात आली आहे. पाहू शकतो आपण. आता मंदिरामध्ये जाऊ आतमध्ये. या ठिकाणी माकडांची संख्या खूप आहे. सावधगिरीने इथं आल्यानंतर फिरा. इथे एक विरगळ आहे, 3 विरगळ झाले आतापर्यंत आपल्याला पाहून. आपण आता या मंदिरामध्ये पोहोचलो आहे. खूपच चांगलं आहे हे पास. व आपण आता मंदिराची फेरी पूर्ण करू. इथं आणि या ठिकाणी हनुमानरायाची एक मूर्ती आपणाला अशी पाहायला भेटत आहे, दगडात कोरलेली. खालच्या बाजूला जर पाहिलं तर आपणाला या बाजूला असं दिसत आहे. आता आतमध्ये जाऊ. या ठिकाणी प्राचीन पायरी मार्ग आहे, हा खाली उतरलेला आहे, तो बंद केला आहे सध्या. गावकऱ्यांचे आराध्य दैवत आहे इथे. मंदिरामध्ये जाऊ आपण आता, दर्शन वगैरे घेऊ. भैरवनाथाची दगडात कोरलेली मूर्ती आहे, खूप मोठी. या ठिकाणी पाहिलं अनेक देवदेवतांच्या मूर्त्या आपल्याला अशा पाहायला भेटत आहेत. पलीकडे एक रूम आहे, तोही पाहू. आणि असा हा रूम. पाहिलं तर आपण असं दिसत आहे, भैरवनाथाचे मंदिर आहे.
मुख्य जे मंदिर आहे त्याच्या बाजूला एक गुहा आपणाला अशी पाहायला भेटत आहे. ही या ठिकाणी सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. सर्व मंदिरात दर्शन वगैरे घेऊन आपण आता पुढील प्रवासाला निघू. पण आता भैरवगडातील शिरपुंजाच्या भैरवगडाचे जे भैरवनाथाचे मंदिर आहे, जे स्थानिक लोकांचे आराध्य दैवत आहे, त्याचे दर्शन घेतले आहे. व दर्शन घेऊन आपण आता जे टॉप आहे किंवा बाकीचे जे काय अवशेष वगैरे जे बघण्यासाठी आहे ते पाहण्यासाठी आपण जाऊ. त्या ठिकाणी सुद्धा एक पाण्याचं टाकं खोदण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता मुख्य जे गडाचं जे मंदिर आहे ते आता पाहून झालं आहे. त्यामुळे गडफेरी करू आपण व गडफेरी करून आता आपण बाकीचं पाहून घेऊ. हे पहा पाण्याचं टाक किती काय. इथं जर पाहिलं तर आपण असे खळगे केलेले पाहायला भेटत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात खळगे पाहायला भेटत आहेत. गडावरून शिरपुंजे गाव सहज नजरेस पडत आहे आपणाला. व शिरपुंजे गावाचा हा नजारा आपण असा पाहिला. आपण त्या ठिकाणापासून ट्रेक चालू केला होता. आपण खाली त्या ठिकाणापासून ट्रेक सुरू केलेला व ते आहे शिरपुंजे गाव. येथे जे तिथे गाडी लावलेला आहे व तसेच इथं शिड्यांनी चढून इथे खिंडीत येऊन आता आपण गड प्रवास करतोय. आणि समोर जर पाहिलं तर आपणाला हे घनचक्कर पाहायला भेटत आहे. समोर तो दिसत आहे, तो आहे रतनगड. समोरच्या बाजूस आपण आता गडमाताच्या सर्वोच्च भागावर जाऊ आणि तिथून 360 व्ह्यूज घेऊन आपण आपली गडफेरी पूर्ण करू. गडाच्या पाठभागात जास्त काही पाहायला भेटत नाही आपल्याला. गडाच्या पाठीमागचा भाग असे होल्स आहेत. मंदिर आहे व खालील मंदिराच्या वरच्या बाजूस एक महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं आपणाला. चला त्याही ठिकाणी जाऊ आता. पाण्याचं टाकही मोठे पाण्याचे टाके. पिण्यायोग्य पाणी असणारे वर्षभर. आणि आतमध्ये मूर्ती ठेवण्यात आली आहे. पाहू शकतो आतमध्ये मूर्ती आहे, परंतु त्या ठिकाणी जाता येत नाही, पाणी भरपूर. वर जर पाहिलं तर या ठिकाणी शिवपिंड पाहायला भेटत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर शिवपिंड कोरलेली पाहायला भेटत आहे आपणाला. ती या ठिकाणी आल्यानंतर अवश्य पहा. दगडात कोरलेली शिवपिंड आहे. झूम करून दाखवतो. हे पहा अशी इथे बाली किल्ल्यावरची ही जी 2 गुहा आहेत याच्यातली या बाजूची गुहा आहे व पाणी टाकं सुद्धा आहे. आणि ही गुहा आहे,
ही थोडीशी म्हणजे जागा, ही खरं तर पाणी टाकणं होतं, खालच्या बाजूला पाणी टाकलं होतं, पण ते पाणी वर आलेलं आहे. इथे आपण पाहू शकतो शिवपिंड आणि नंदी आहेत, पुढे अजून 2 मूर्ती आहेत. शिवपिंड दगडात कोरलेली आहे, आतमध्ये पाणी आहे त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही जास्त. गड पूर्ण पाहून झाला आहे आपला व आपण या ठिकाणी थोडीशी पेटपूजा करत आहोत. हे पहा, थोडं बिस्किट आणलेले आहेत व बिस्किट आपण या ठिकाणी माकडे आहेत, खूप मोठ्या प्रमाणात माकड आहेत, त्यांना देऊ आपण वगैरे फेरी पूर्ण करू. व माकडांना बिस्किट देऊन आपण आता गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाऊ. पुन्हा एकदा व्यवस्थित दर्शन घेऊ या ठिकाणी. गडाच्या सर्वोच्च भागात पोहोचलो आपण. पावसामुळे या ठिकाणी जे आहे हे वाड्यांचे अवशेष असावेत, परंतु सध्या पूर्णतः हे बुजलेले आहेत. पहा गवतामध्ये. या ठिकाणी पाण्याचं टाके असावं शक्यता आहे, बट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पहा महादेवाचं मंदिर असणार आहे. सर्वोच्च माथ्यावर आल्यानंतर आपणाला पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटतो या ठिकाणी, तो आपण पाहून गडाच्या सर्वोच्च माथ्यावर आपण आता आहे आणि या ठिकाणी 4 पाण्याच्या टाक्यांचा समूह 1 2 3 4 तिसरा आणि चौथ्यामध्ये हे तुटलेलं आहे, त्यामुळं गडमाताच्या या पाठीमागील भागात दोन वाजत आले आहेत. हा जो दिसत आहे हा कोतळ्याचा भैरवगड आहे. पाठीमागं हरिश्चंद्राची रेंज, तारामती शिखर आणि हरिश्चंद्राचा बालेकिल्ला. कोतळ्याचा भैरवगड समोर हरिश्चंद्रगड तो रेंज आहे, बालेकिल्ला तारामती शिखर आपणाला स्पष्ट पाहायला भेटत आहे. जवळच इथून आहे, 20 किलोमीटर लांब आहे या ठिकाणावरून. आणि पाबरगडसुद्धा आपणाला पाहायला भेटतो. तसेच रतनगड व रतनगड पाबरगड या किल्ल्यांची रेंजसुद्धा पाहायला भेटते. पाठीमागच्या डोंगरावर या काही नाही पाहिला. 4 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही. एकदा पाठीमागं पाहून येऊ अजून काय पाहायला भेटत आहे का. डोंगरांची रेंज पहा पूर्ण. गडावर जर पाहिलं अशी फुलं पाहायला भेटत आहेत. गडमाता आपण पूर्ण पाहिला व सर्व किल्ला पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करू. गडावर चढण्यास 1 तास लागला, परंतु उतरण्यास आपल्याला अर्धा तास पुरेसा होऊन जाईल. चला जाऊ. शिरपुंजे भैरवगड. आता फक्त आपला एक पाणी टाकी राहिले व त्याच्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला निघूया.
थोडं पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, त्याच्यामुळे आपणाला सर्व किल्ला व्यवस्थित पाहता आला. या ठिकाणी तलाव आहे, हा सध्या कोरडा पडला आहे. एक लोहगावरून आलेला ग्रुप आहे, त्यांना भेटून आपण आता हा जो पाण्याचा टाक्यांचा समूह आहे तो पाण्यास आलो आहे. हा पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे, 4 पाण्याच्या टाक्यांचा समूह. पिण्यायोग्य पाणी आहे, पाणी पिऊ शकता या ठिकाणचे. गडावर आत्तापर्यंत गुजरात तापी जिल्ह्यातून एक ग्रुप आला होता व समोर एक ग्रुप आहे. असे 2 ग्रुप आलेले आहेत. म्हणजे पाहू शकतो आपण. मग लक्षात येईल आपल्या की या गडावर खूप लांबून ट्रेकर लोक येत असतात. विरगळ आहे ते पुन्हा एकदा पाहू व पुन्हा परतीला निघू. दगडामध्ये उरलेली ही विरगळ आहे. आता आपला वरच्या ठिकाणी जे पाण्याच्या टाक्यांच्या ह्या पाण्याच्या टाक्यांच्या वरच्या बाजूला अवशेष आहेत ते पाण्यासाठी जाऊ. तिथे एक गुहा लेणी आहे, ते सुद्धा पाहू. आपलं हे पाण्याचं टाकं राहिलं होतं. हे पहा, या ठिकाणी बी पिंड कोरण्यात आली आहे. सुंदर आहे सुद्धा. गणचक्करवर आज आपण जाणार नाही, कारण या ठिकाणापासून साधारण 3 ते 4 तासाचा अजून ट्रेक आहे. त्या समोर लास्टला गणचक्करचं टोक आहे, त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये नंतर करू. सध्या आता आपण परतीच्या प्रवासाला निघू. ही आपण आलेल्या पाण्याची टाकी पाहिली होती. आपल्याला या किल्ल्यावर या दोन्ही म्हणजे जे खिंड आहे यामध्ये निमगिरी हनुमंतगडाच्या खिंडीत असल्यागत वाटते. इकडे निमगिरी व तिकडे हनुमंतगड. आणि पायऱ्या सुद्धा आपणाला अशाच प्रकारात पाहायला भेटतात तिथे सुद्धा. चला आपले आता हा जो भाग आहे हा त्याच भाग तसंच केला असेल. असं एक पाण्याचं टाक आहे, परंतु झाडे खूपच आहे. ठीक आहे, आपणाला नाही पता येणार आहे. आपण प्राचीन पायरी मार्गाने जात आहोत.
प्राचीन पायरी मार्ग. गड उतरण्यास आपण सुरुवात केली आहे व आपण आता या ठिकाणापर्यंत पोचलो. हा जो रस्ता गेला आहे हा शिडीचा मार्ग आहे व आपण आता जाणार आहोत तो त्या प्राचीन मार्गाने जाणार आहोत, जो कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या पायरी मार्गाने आपण खाली उतरत आहोत. आता सुंदर आहे असा हा पायरी मार्ग आहे. व्यवस्थित आणि काळजीपूर्वक या ठिकाणावरून उतरावं लागेल आपल्याला. चला प्राचीन या पायरी मार्गाने जाऊ. बाजूला नवीन शिडी मार्ग आहे, त्याही मार्गाने आपण जाऊ शकतो. हे पहा, या अशा पायऱ्या आहेत, प्राचीन पायऱ्या. हा नवीन मार्ग खेड्यांचा आहे आणि त्याच्या बाजूने आपण चाललो आहोत या प्राचीन मार्गाने. तोही मार्ग चांगला आहे, हाही चांगला आहे. दिसते वन खात्यामार्फत या शेड्या बसवण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी असं लिहिण्यात आलं आहे. या शेड्या पायऱ्या अशा जागोजागी पाहायला भेटत आहेत. चढाई साधारण आपणाला 1 ते सव्वा तास लागतो व उतरण्यास अर्धा तास पुरेसा होऊन जातो. आलो आहे आपण, एक 10 मिनटात आपण खाली पोचून जाऊ. आता जी खालून चालू केल्यानंतर पहिली शिडी लागती त्या ठिकाणी आपण पोचून गेलो. हा जुना पायरी मार्ग आहे व या बाजूला नवीन शिड्या आहेत. आपण मार्गाने जाऊ. हे पाचशे आहेत. असा मार्ग करण्यात आला होता. हा नवीन आहे परंतु सुंदर. आणि याच्या बाजूला हा प्राचीन. सगळ्या बाजूला पाहिलं घनदाट अरण्य.
पाऊस येण्याची शक्यता आता वाढली आहे खूप, त्यामुळे आपण लवकर इथून निघण्याचा प्रयत्न करू. पोहोचलेलो आहे कमानीपाशी खाली, जिथे आपण गाडी लावलेली. तर एक 3 तासात आपला पूर्ण किल्ला पाहून येऊन चढून झालेला आहे. धन्यवाद. डन. मध्यम श्रेणीतला असा भैरवगड आपला आता पूर्ण आलेलो आहे. 3 तासात माघारी आलेलो आहे. खूपच सुंदर असा किल्ला होता. चढायला पण जास्त अवघड नाही. जागोजागी जिथं अवघड होती तिथं पायऱ्या केलेल्या आहेत. खूपच सुंदर. पुंजे गावातील हनुमान मंदिर आपण पाहू आता. वीरगड या ठिकाणी पूर्ण माहिती देण्यात आली. घनचक्कर पर्वत. गावात असलेले आहे हनुमान मंदिर. बाहेर शिवपिंड व अशा मूर्त्या ठेवल्या आहेत. शूरपुंजे गाव. भैरवगड पाहून आल्यानंतर हनुमान मंदिरापासून आपण ज्यावेळेस रिटर्न जात असतो त्यावेळेस आपणाला समोरच्या बाजूस एक समाधी पाहायला भेटत आहे व बाजूला एक समाधी पाहायला भेटत आहे.